ओके, पहिल्या 3 षटकामध्ये घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच टॉस युनिक आहे. टॉसची कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो. बॅटिंग ऋषभ हेमाडेच्या हातामध्ये आली होती आणि 9 स्टार म्हणजे हेमंतच्या हातामध्ये गोलंदाजी आली होती आणि त्या कारणानं बॅटिंग करण्यासाठी प्रथम आल्यात टीम आगाशी आणि फिल्डिंग करण्यासाठी 9 स्टार. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला आलंय. मॅच नंबर 2 पंकज दादा मिश्रा आयोजित छत्रपती चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहात, ऐकत आहात. ग्रुप नंबर ए मॅच नंबर 2 ला झाले सुरुवात. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवा. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवा. जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती हलकासा बदल घेऊन जातोय मृदुल मेहर यांच्या दिशेने. हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. आदरणीय सन्माननीय भूषण साहेब रानमाळे आणि हॅलो चिक हॉर्निंग कमी कर. हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत निश्चयाचा महामेरू अखंड स्थितीचा निर्धारू बहुती जनांचे आधारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी कुळांची कुलदैवत अर्थात आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय पाहतोय वसई तालुक्यातील एक मानाची सन्मानाची अभिमानाची आणि यंदाच्या हंगामामधील सर्वाधिक जास्त ह्या स्पर्धेची एक वेगळी चर्चा पाठच्या 1 ते 2 महिन्यापासून चाललेली अशी स्पर्धा अर्थातच सन्माननीय पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामध्ये येत असताना ग्रुप ए मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. पहिले 5 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत 4 धावा धावफलकावर 2 सलामीवर बॅटर. एकीकडे अजय पवार आहे, दुसरीकडून वैभव पाटील. हे 2 खेळाडू आणि पवार द पॉवर यावेळेला एक्सलेट करायला चालू केले गेले. यस थँक्यू. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी डीजे असेल, डीजेच्या सोबतीनं षटक आहे की क्षमासावी गंभीर सर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे 9 स्टार आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आगाशी. 2 संघातील हे बॅटल आपण पाहतोय. रफ्तार का सौदागर म्हणून ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं अर्थातच हेमंत घाडगावकर. वसई तालुक्यातील टॉप 5 टॉप 10च्या अष्टपैलूंच्या खेळाडूमध्ये त्याचं वेगळं वर्चस्व आहे आणि तो खेळाडू यावेळेला आपण पाहतोय पहिला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगल्यारीत्या गॅदर करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा टॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला राम घडगावकर होता. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव आहे. समोर वैभवदादा पाटील, प्रचंड मोठे एक्सपिरियन्स आहे, अनेक वर्ष झालं या खेळाडूने अंडरआर्म क्रिकेटमध्ये तितकासा वेळ दिला आणि त्या कारणास्तव 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आक्रमण चौकार येतोय चेंडू सीमारेखा पार. यस थँक्यू. डीजे आणि डीजेच्या सोबतीनं मुख्य मंचावर आपण पाहायला गेला तर स्मोक देखील आहे. काही जितकं देता येईल तितकं पंकजदादा मिश्रा आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थातच संतनगर गोविंदा पथक म्हटलं तर त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. सोबतीनं भूषणदादा रानमाळे असेल, जयेश पाटील, हर्षद पिळाने, वैभव निलकंठ, अतुल
निमदे व संपूर्णतः दत्तगुरु संतनगर प्रचंड मोठी मेहनत ह्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना ही संपूर्णतः टीम आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदात थाटा माटात आणि उत्साहात पार पडणारी स्पर्धा आज आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतो. आमच्या सोबतीने आमचे मॅन्युअल स्कोरर असतील, टेक्निकल स्कोरर अर्थातच नयन तांडेल असेल, आमच्या सोबतीने आमचे जवळचे मित्र अर्थातच ध्रुव असतील. धावफकावर पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफकावर. संगीत कक्षाच्या दिशेनं ऐकूया पुन्हा एकदा डिझेला. नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी संतवाची Yes, धन्यवाद. पंचांचा हात यावेळेला हवेमध्ये गरगर 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 फिरतोय. अर्थातच काय तिसरं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. आता कोण कोणासाठी ती डोकेदुखी ठरणार. एकीकडून गोलंदाज, दुसरीकडून आपण पाहतोय 2 सलामीवर बॅटर आहेत. एकीकडे वैभव पाटील आहे, दुसरीकडून आपण अजय पवारला पाहतोय. चांगला खेळ पहिल्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आयोजक खऱ्या अर्थानं पंकजदादा प्रचंड मोठी जितकं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न ह्या स्पर्धेच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं ना की देणाऱ्यांना देत जावं, घेणाऱ्यांना घेत जावं आणि घेणाऱ्यांना घेता घेता पंकजदादा मिश्रा यांच्यासारखे दानशूर हात सुद्धा घ्यावेत. ह्या प्रकारचे आयोजन आहे. संपूर्णतः आयोजनाची एक वेगळी चर्चा सातत्यानं चालू होती. संपूर्णतः वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा अगदी थाटामाटात उत्साहात आणि संतनगरमध्ये होणारं हे क्रिकेटमय वातावरण आहे. आणि ह्या क्रिकेटमय वातावरणामध्ये ज्या प्रकारचं ही स्पर्धा आहे, ना भूतो ना भविष्य अशी ही स्पर्धा आज आपल्याला थाटामाटात आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू आतापर्यंत निर्धावेता. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला पाहिला न्याहाळला सोडून दिला. अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत 16 धावा येत आहेत. 2.2 चेंडूंचा खेळ. वैभवदादा पाटील आतापर्यंत संथ गतीने सुरुवात आहे. दुसरीकडून अजय पवार यंदाच्या हंगामामध्ये यावेळेला क्षेत्ररक्षणामध्ये चुकीचं रूपांतर. येतोय चेंडू, अजून एक चौकारानं धावफलक खुलताय फुलताय. धावफलक 20 धावा ह्या धावफलकावर. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. यस. आणि आजचा खऱ्या अर्थानं संपूर्णतः आलेले क्रीडा प्रेक्षक राजा वर्ग, संपूर्णतः मान्यवर, एक मराठमोळा शुभ दिवस अर्थातच गुढीपाडव्याचा दिवस आणि त्याचा औचित्य साधून ही स्पर्धा अगदी थाटामाटात आपण पाहतोय. बॅटची कडा स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना स्वतः वैभवदादा पाटील या वेळेला मैदान सोडतोय. अन्यायाविरोधात लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. जिजाऊंचा शिवभा लाखात नाही तर जगात मात्र एक होता. ऐकूयात डिझेल आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. वीस धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. न्यू बॅटर ऋषभ हेमाडी येतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक सुरेशचं, दुसरं हेमंत गडगावकरचं, तिसरं प्रवीण हाताळण्यासाठी येतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवर खऱ्या अर्थानं 9 स्टार संघानं हा जनरेट करत असताना आपण पाहतोय. ऐकूयात पुन्हा एकदा डिझेला. गिरशी घरी किरीटा परी, गिरशी घरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. थँक्यू. आणि या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतोय तो भगवा अभिमानानं डोलतोय, फडकतोय. आणि हा स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य आजचा संपूर्णतः दिवस आहे आणि त्या दिवसामध्ये आपण त्यावर चर्चा करणार आहोत. परंतु आता प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. आणि या दबावामध्ये म्हटलं जातं ना, दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते भी. येथून कोण निखरणार कोण बिखरणार ती येणारी काळ आणि वेळ दाखवणार. परंतु पहिल्या 3 षटकामध्ये धावफलकावर फक्त आणि फक्त 20 आहेत. पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं 9 स्टार संघानं चांगला कमबॅक करून दिलाय.
लगातारचे 3-4 आदरणीय सन्माननीय हर्षद दादा पिळाणे यांच्याकडून बॅट आहे आणि डायरेक्टली जर का तो चौकाचा बॅनर आहे आणि त्या चौकारच्या बॅनरला जर का चौकार लागला तर सन्माननीय मनीष दादा मोरिया यांच्याकडून कॅप देखील देण्यात येणार आहे. लकी ड्रॉ देखील आहे या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य आणि ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य अर्थातच काय ह्या स्पर्धेची चर्चा होती, काय ह्या स्पर्धेला इतक्या संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग असतील, संपूर्णतः खेळाडू असतील, पाठच्या 2 ते 3 महिन्यापासून ह्या स्पर्धेची एक वेगळी चर्चा होती. अर्थातच वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं यंदाच्या वर्षातील थाटामाटात उत्साहात आणि सर्वाधिक मोठी स्पर्धा अर्थातच पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिले यावेळेला पंच आमच्या दिशेनं वळतात. अर्थातच अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 22 धावा धाफकावर लोअर फुलटचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होतोय का पंचांचा डिसिजन यावेळेला नॉट आउट. अर्थातच सिंगल कंप्लीट केली जाते. एकीकडे जय धोदडे आहे, दुसरीकडून अजय पवार हे 2 खेळाडू आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवर एकाला रोकायचं एकाला टोकायचं आणि ह्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वतःला हे झोकून देखील द्यायचे. 23 धावा आतापर्यंत धाफकावर 2 गडींच्या मोबदल्यात. हलक्या हाताने खेळला जातोय. पुश करो खुश रहो सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आमचे साथी समालोचक करतात धनंजय पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम धनु. अकोटापाचा चेंडू 2 खेळाडूला भेटून येतोय चेंडू यावेळेला सीमारेखा बार चौकार. ट्वेंटी 28 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, ज्या प्रकारची आउटफील्ड आहे, सर्व काही ह्या स्पर्धेच्या वतीनं प्रेमात पाडणार आहे, एक आठवणीत राहणारी अशी ही स्पर्धा अर्थातच आपण पाहतोय. पंकजदादा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं. अकोटप्प्याचा चेंडू यावेळेला बॅटची कडा येतोय, चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी डगआउटच्या दिशेनं. थँक्यू. न्यू बॅटर आबिद पठाण. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 29 धावा धाफकावर येतात. शेवट यावेळेला गोड आहे, शेवट चौकाराने आहे. इनिंग शेवट चौकाराने होत असताना धाफकावर 33 येणारे 24 मध्ये 34चा हा पाठलाग करायचा आहे. जबरदस्त असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आणि एक युनिक आहे. एक जितकं देता येईल तितके ह्या स्पर्धेच्या वतीनं देण्याचा प्रयत्न संपूर्णतः आज संतनगर खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच पंकजदादा मिश्रा आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पर्व पहिलं आहे. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा हा थाट एक वेगळा आहे आणि सर्व काही प्रेमात पाडणारं असं आहे. हे वेगळं आणि ह्या वेगळ्या अशा स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी पंकजदादांच्या खांद्याला खांदा लावून जितकी मेहनत त्यामध्ये नक्कीच त्यांचा देखील उल्लेख करावा असा वाटतोय. संपूर्णतः संतनगर गोविंद पथक असेल, त्यानंतर भूषण रानमाळे, जयेश पाटील, हर्षद पिळाणे, वैभव नीलकंठ, अतुल निमळे व संपूर्णतः दत्तगुरु संतनगरची संपूर्णतः टीम असेल. प्रचंड मोठी मेहनत आहे आणि त्या बळावर ही स्पर्धा आज थाटामाटात उत्साहात आणि एक वेगळ्या जल्लोषामध्ये पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 34चं टार्गेट आहे. येणारी 24 मुख्य स्क्रीन यावेळेला दर्शवत असताना डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते. संपूर्णतः त्यांची टीम आमचे साथी समालोचक असतील, त्यामध्ये व्हॉइस ऑफ वसई तालुका आमचे मार्गदर्शक अर्थातच भरत मोरे सर असतील, द व्हॉइस ऑफ नवापूर कौस्तुभजी मेहर सर असतील,
आणि कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण ज्यांचा आवाज ऐकतोय असे मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अर्थातच धनंजय पाटील त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं संपूर्णतः आम्ही सहर्ष स्वागत करतो. येणारी 24-24 मध्ये 34चा पाठलाग करायचा आहे. एकीकडे 9 स्टार आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आगाशी आहे. छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि क्रिकेट ते एक गीत आहे ना की डीजेने देखील मगाशी उल्लेख केला होता की क्रिकेट आमची जान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे. आणि ह्याच क्रिकेटनं खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटपासून त्याची सुरुवात, आज अंडरआर्म क्रिकेटपासून त्याची सुरुवात आणि ह्याच अंडरआर्म क्रिकेटनं मोठे तारे सितारे द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट अर्थातच सुमित ढेकले असेल, द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरत असेल, ह्याच अंडरआर्म क्रिकेटपासून त्याची ती सुरुवात होती. परंतु आज संपूर्णतः भारतभर एक वेगळं वर्चस्व आहे. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. येणारी 24-24 मध्ये 34चा पाठलाग. पहिला चेंडू बॅकफुटला येऊन अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, धावेंचा श्रीगणेशा पहिल्या चेंडूवर. आदरणीय सन्माननीय भिकाजी रानमाळे साहेब आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. वेलकम साहेब, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना दोन बंधूंची जोडी आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनेक बंधूंच्या जोडी पाहिल्यात. पठाण बंधू असतील, पांड्या बंधू असतील, त्यानंतर हसी बंधू असतील, ली बंधू असतील, मॅकमिलन बंधू असतील आणि त्यातीलच एक वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटवर हा दोन बंधूंची जोडी सध्याच्या घडीला एक वेगळा धुमाकूल घालते. राम घडिगावकर आहे दुसरीकडून हेमंत घडिगावकर आणि हे दोन बंधू आता संत गतीने सुरुवात करत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 2 धावा धाफकावर येत आहेत. डायरेक्ट हिट नव्हे तर सिंगल कंप्लीट आहे. सिंगलनं पहिल्या 4 मध्ये आतापर्यंत 3 धावा धाफकावर येत आहेत. जोखीम खऱ्या अर्थानं रिस्क ही घ्यावी लागेल. असं म्हटलं जातं ना की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसतो. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही हे शक्य आहे. धावचीची संधी आणि यावेळेला पंचांचा बोट हवेत अर्थातच राम घाडीगावकर यांना मैदान सोडावं लागतंय. जेथे जेथे आपण पाहतोय ना शिवरायांच्या नावाचं एक नाम उल्लेखन होतोय तेथे तेथे एक वेगळा इतिहास घडत असतोय. आणि ह्या स्पर्धेने एक वेगळा इतिहास वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आणि आतापर्यंत सर्वाधिक चर्चेला येणारी अशी स्पर्धा अर्थातच पंकजदादा मिश्रा आयोजित ही स्पर्धा छत्रपती चषक. हेमंत घडिगावकर 2 खेळाडू मैदानात, दुसरीकडून सर्वेश आहे 2 खेळाडू आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ नव्हे तर पहिलं षटक समाप्त. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. पहिल्या 6 चेंडूमध्ये 5 धावा धाफकावर येतात. ऐकूयात डीजेला. अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा, अवतार शिवाचा नाम कष्ट भैरवाचा, अवतार शिवाचा नाम कष्ट भैरवाचा, अवतार शिवाचा नाम कष्ट भैरवाचा, अवतार शिवाचा. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. पहिल्या 6 मध्ये आतापर्यंत 5 धावा धाफकावर येत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. शिवम बेनमनसी दुसरं षटक हाताळण्यासाठी हेमंत घाडीगावकर. त्याच्या विपक्षात पहिल्या 6 चेंडूमध्ये 5 धावा धाफकावर येत असताना यावेळी राखून टप्प्याचा चेंडू, आक्रमण येतोय चेंडू सीमारेखाबार, चौकार. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. येस, थँक्यू. टेक्निकल टीमची खऱ्या अर्थानं पंचांचं आहे
टीमनं चॅलेंज केले गेले यावेळेला पंचांना खऱ्या अर्थानं ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय नक्की टप्पा कुठे पडला आणि त्यानंतर चेक केला जाईल रिव्ह्यू खऱ्या अर्थानं विवेक सर. फेअर डिलिव्हरी आहे अर्थातच रिव्ह्यू देखील आता 9 स्टार संघाला तो गमावावा लागतोय. काही रूल्स आहेत आपल्याकडे एक रिव्ह्यू असणार आणि तो देखील यावेळेला तो गमावत असताना 9 स्टार संघ परंतु 4 धावा 4 धावेनं आता एक्सेलेट करायला चालू केले गेले. हेमंत घडगावकर पुन्हा एकदा परंतु यावेळेला चांगल्यारीत्या शिवम बेनबन्सी म्हणतोय एक तेरी येतो एक मेरी बी आहे. निर्धाव चेंडू येतोय निर्धाव चेंडून आतापर्यंत 9 धावा धाफकावर 1.2 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा कुटापाचा चेंडू यावेळेला अभित पठाण यांना भेदून येतोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखाबार चौकार. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो आम्ही कायम पब्लिकच्या मनात राहतो. थँक्यू. मुख्य स्क्रीनवर आपण डावीकडे पाहाल तर ही संपूर्णतः संतनगरचा राजा अर्थातच क्षितिज उत्सव यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर प्रथम पारितोषिक अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये वसई तालुक्याचे एक वेगळा अभिमान म्हणून संतनगर गोविंद पथक या पथकाकडे देखील पाहिलं जात आहे. हेमंत घडगावकर स्ट्राईक एंडला उभा आहे आतापर्यंत वेगळ्या दिमाखामध्ये चांगला खेळ संकटमोची खेळ आतापर्यंत हेमंतची पाहिले. यावेळी धावचीची संधी आहे पंचांचं डिसिजन टेक्निकल टीमची मदत परंतु काय घडेल काय बिघडेल ती येणारी काय वेळ दर्शवणार आहे. हेमंत घडगावकर आतापर्यंत एकाकी झुंज एकाकी किल्ला हा मैदानामध्ये लढवणारा खेळाडू यावेळेला ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. शिवम बेनबन्सी ज्याच्याकडे फेकी चांगल्या प्रकारे आली होती आणि त्यानंतर येस्ट्यांवर कधी बॉल लागला ह्या सर्व गोष्टींचा विचार विनिमय 2 पंच आता करतात आणि त्यानंतर ते डिसिजन ऑन फील्ड अंपायर आपल्याला देतील प्रेक्षकांच्या माहितीसाठी. दुसऱ्या अँगलने चेक करायचं. पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे विवेक पाटील सर आहेत दुसरीकडून गडी बाद आहे अर्थातच पंचांचा बोट हवेत आहे हेमंत घडगावकर ज्याच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय. 34चा पाठलाग करायचा आणि 34चा पाठलाग करत असताना दुसरा गडी अर्थात 2 सलामीवर बंधू यावेळेला डगआउटच्या दिशेने जात असताना न्यू बॅटर सुजल येतोय. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे परंतु येथून दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला हलक्या हाताने पुन्हा एकदा बॅट ठेवली गेले मनगटाच्या साह्याने खेळला गेलेला हा फटका सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा धाफकावर अर्थातच इक्वेशन मॅच मध्ये काय दाखवलं येणारे 24 मध्ये 34चा पाठलाग करायचे. येणारे 12 चेंडू 20 धावा अर्थातच 2 मोठ्या फटक्यांची यावेळेला 9 स्टार संघासाठी गरज आहे. मुकेश यादव तिसरं षटक सातत्यानं आपण पाहिलं मुकेश आणि तो मुकेश यावेळेला गोलंदाजी मार्कवर येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 14 धावा धाफकावर येणारे 12 चेंडूमध्ये 20 धावा धाफकावर बनवायचे आहेत. पहिल्या 12 मध्ये 14 धावा धाफकावर येत असताना 2 गडी डगआउटच्या दिशेने परताळतात परंतु ह्या 2 खेळाडूंमध्ये अजून देखील ती क्षमता आहे. हलक्यातना पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो आणि असं म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धावा आहे आणि ते सिंगल धावेने धाफकावर आतापर्यंत 15 धावा धाफकावर येतात
अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं देखील लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच केवळ आपला यशाचं सूत्र असू शकतोय. येथून संघर्ष करणं गरजेचं आहे. येथून लढावं लागेल, येथून पडावं लागेल. खऱ्या अर्थानं दोन संघ कागदीपत्रे तितकेसे स्ट्रॉंग आहेत. 9 स्टार संघ यंदाच्या वर्षात नव्या नावाला नव्या रूपाला आला, परंतु भल्या मोठ्या संघांना धूळ चारण्यात त्यांच्यामध्ये एक वेगळी क्षमता आहे. आणि ते दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आतापर्यंत 16 धावा धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्या. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा तितक्यासा बॅटच्या रडारमध्ये आला नव्हता. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर पहिल्या 3 मध्ये 3 आहेत. 17 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 9 चेंडूमध्ये 17 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. 15 मध्ये आतापर्यंत 17 धावा धावफलकावर येतात. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना प्रॉपर लाईन लेन टप्पा ॲक्युरेसी मुकेशची आपण मैदानामध्ये पाहतो आणि त्यांना सन्मान देत असताना अजून एक सिंगल धाव धावफलकामध्ये येते. आता 8 मध्ये मोठ्या 4 फटक्यांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला आक्रमण प्रहार येतो. चेंडू 2 खेळाडूंना भेदून सीमारेखावार चौकार. या गाण्या वाघानी विकासाला आणले गती, गाण्या वाघानी विकासाला आणले गती. येस, थँक्यू. 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवला जातोय. येणारे 7 मध्ये 12, 7 मध्ये 12 धावांची गरज आहे. हा 7-12 कोणाच्या नावी जाणार? पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आता येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. 6 मध्ये 11 धावा धावफलकावर गरजेचे आहेत. तुर्तास संगीत कक्षाच्या दिशेनं ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. एका फोनवर बाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. एका फोनवर बाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. अरे बिंदास लावा आता फिल्डिंग, चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा. येस, येणारे 6 चेंडू 11 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. येणारे 24 मध्ये 32चा पाठलाग आहे आणि तो 32चा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगला खेळ 9 स्टार संघाने देखील मैदानामध्ये दाखवलाय. शेवटचं षटक महेश आहे. महेशला आता रोकायचंय. समोर आता सुजलला टोकायचंय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इसके लिए संघर्ष तो करना ही पड़ेगा. आणि तो संघर्ष करत असताना पहिला चेंडू यावेळेला निर्धाव येतोय. येणारे 5 मध्ये 11 धावांची गरज आहे. येथून खऱ्या अर्थानं सुजलला ती एक सुवर्ण संधी आहे. येथून हिरो बनण्याची खऱ्या अर्थानं ती सुजलला संधी आहे. परंतु दुसरीकडून महेशनं सातत्यानं ते कन्सिस्टंट हे मैदानामध्ये आपण आगाशी नगरी आणि त्या आगाशी नगरीतील हा गोलंदाज सातत्यानं त्या ॲक्युरेसी मैदानामध्ये पाहिले. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव येतोय. लगातारचा दुसरा आता निर्धाव. आता येणारे 4 मध्ये 11 धावांची गरज आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज. मित्रांनो, हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना जो कठीण रोल नेहमीच एक बेस्ट ॲक्टरला देत असतो. येथून बेस्ट ॲक्टर बनण्याची खऱ्या अर्थानं सुजलसाठी ती संधी आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला टॅपच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये आता 3 मध्ये 10 धावांची गरज आहे. येणारे 3 चेंडू 10 धावा धावफलकावर बनवायचे. 3 मध्ये 3 मोठे फटक्यांची गरज आहे. येथून येणारे अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं ते 2 फटके हे कंपल्सरी गरजेचे असणार आहेत. समोर महेश आहे आणि महेशच्या विरोधामध्ये आता 2 यंगस्टर खेळाडू आहेत. 2 यंगस्टर खेळाडू आतापर्यंत त्या प्रकारचा प्रभावित करणारा खेळ. परंतु यावेळी लोअर फुटचा चेंडू चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू येतोय आता मॅच मध्ये. औपचारिकता 2 चेंडू 10 धावांची गरज. परंतु येथून येणारे अतिरिक्त धावा पुन्हा एकदा मॅचला वेगळी कळाटणी देतील. येणारे 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. 32चा पाठलाग करत असताना यावेळेला प्रेशर, तणाव, दबाव आणि दबावामध्ये येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच अजून एक गडी डगआउटच्या दिशेनं. आम्ही उडने को तारे आसमां से आ जाते जमीन. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. ग्रुप ए मधील दुसरा सामना आपल्या भेटीला आला होता. एकीकडे 9 स्टार विपक्षामध्ये टीम आगाशी. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला अजून एक गडी. सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम आगाशी.
हार्ड लक टीम 9 स्टार, परंतु आपण देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आतापर्यंत दाखवलाय. पुढील मॅच साठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव ज्याच्या बॅट मधून वैयक्तिक आ जाते जमीन हमें दुनिया को तारे आसमां से आ जाते जमीन वर साइड निघतोय आम्ही यस डीजे थांबवतोय.